सुरुवात करूया सविस्तर घडामोडींना। राज्यात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आपण बघतोय। राजकीय वर्तुळात हालचालीही वेगवान होत आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आघाड्यांच्या चर्चांना वेग आलाय। दिवसभरातली पहिली महत्त्वाची बातमी महायुती संदर्भातली। महायुतीत मनसेच्या रूपाने नव्या भिडूची एंट्री होण्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची महत्त्वाची बैठक पार पडली। मनसे लोकसभेच्या 2 जागांकरता आग्रही असून या संदर्भात बैठकीत चर्चा झाली असं कळतंय। दिवसभरातली दुसरी महत्त्वाची राजकीय भेट म्हणजे कोल्हापुरामध्ये उद्धव ठाकरेंनी शाहू महाराज छत्रपती यांची घेतलेली भेट। शाहू महाराजांना महाविकास आघाडीत काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येते। या संदर्भात 2 बड्या नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जाते। दिवसभरातली तिसरी महत्त्वाची राजकीय भेट म्हणजे काँग्रेस नेत्यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली। निवडणुका जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला काही निश्चित झालेला नाही, उमेदवारांची घोषणा झालेली नाही। शिवाय महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रवेशाचं घोंगडं सुद्धा भिजतच पडलंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। दिवसभरातल्या राजकीय पटलावरच्या 3 मोठ्या बातम्या। महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला। गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच बाजूला दाहोद गावात औरंगजेबाचा जन्म झाला। म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येते असा घणाघात संजय राऊतांनी केला। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांनी संजय राऊतांवर जोरदार पलटवार केलेला आहे। आपण लफंगे करून जिंकून येत आहे। औरंगजेब सुद्धा हेच करत होता। औरंगजेबाची सुद्धा हीच खाखा वृत्ती होती। कोणी विरोधक राहू नये यासाठी औरंगजेबाची महाराष्ट्रावरची चाल होती। सगळ्यांनी आपल्या पक्षात यावं, दुसरं कोणी समोर राहू नये ही औरंगजेबाची वृत्ती होती। ही वृत्ती आहे आणि या वृत्तीच्या संदर्भात आम्ही चर्चा केली। मोदींनी थोडंसं त्यांचं हे मगरीचे अश्रू ढाळणं बंद करावं। आता ते देशाचे पंतप्रधान आहेत काही काळासाठी, निदान या काळात तरी त्यांनी प्रधानमंत्री पदाची गरिमा प्रतिष्ठा सांभाळावी। दूसरी तरफ हमारे जो विरोधी हैं वो भी नए कीर्तिमान बना रहे हैं। आज ही उन्होंने मोदी को 104वीं गाली दी है। औरंगजेब कहकर नवाजा गया है। मोदी की खोपड़ी उड़ाने का ऐलान किया गया है। इन सब पॉजिटिव नेगेटिव बातों के बीच दुनिया का सबसे बड़ा इलेक्शन जारी है। संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला 2 कबर खोदून घेण्यामध्ये जास्त घाई लागलेली आहे। जेवढा देशाच्या पंतप्रधानांचा अपमान हे करतील तेवढं जास्त त्या खड्ड्यात स्वतःहून पडण्याचं काम हे दोघं तेवढंच करतील। संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समाचार घेतला। महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला। मोदी गुजरातमध्ये जन्माला आले त्याच बाजूला दाहोद गावात औरंगजेबाचा जन्म झाला। म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येते असा घणाघात संजय राऊतांनी केला होता। राऊतांनी केलेल्या या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खोचक शब्दात त्यांनी पलटवार केलेला आहे। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना औरंगजेब म्हणणं म्हणजे या देशाचा अपमान आहे। हा खरं म्हणजे प्रधानमंत्री महोदयाला औरंगजेबाची तुलना उपमा देणं हा देशद्रोह आहे आणि खऱ्या अर्थाने
यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे, कारण औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली. कारण आपल्याला माहित आहे त्यांनी भावालाही सोडलं नाही, औरंगजेबाने बापालाही सोडलं नाही, नातेवाईकांनाही सोडलं नाही. तीच वृत्ती औरंगजेबी वृत्ती यांनी दाखवली या महाराष्ट्राला माहित आहे, आणि म्हणून त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा करणार. वरळीतल्या शिवसेनेच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी विरोधकांचा जोरदार हल्लाबोल केला. विरोधक खालच्या पातळीवर टीका करत असून ठाकरे हे बाळासाहेबांच्या इच्छेविरोधात वागत आहेत असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला. दरम्यान विरोधकांचा खरा चेहरा समोर आणा असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बैठकीत दिले आहेत. पुढची बातमी सांगलीतून आहे. सांगलीतल्या शासकीय परिस्थितीत मवियाकरता चांगली नसल्याचं स्पष्टच होऊ लागलंय. उद्धव ठाकरेंच्या मिरजेतील जनसंवाद मेळाव्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतलाय. शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसनंही सांगलीतील उमेदवार जाहीर केलेत. परिणामी सांगलीत दोस्तीत कुस्ती होणार का? पाहुयात रिपोर्ट. उद्धव ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्याच्या निमित्तानं मवियातील विसंवाद बघायला मिळाला. शिवसेनेकडून सांगलीच्या जागेबाबत आक्रमक पवित्रा घेण्यात आलाय. त्यामुळे आता काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेत उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. परिणामी सांगली लोकसभा मतदारसंघातला जागा वाटपाचा तिढा कायम आहे. शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसनेही उमेदवार जाहीर करून एक प्रकारे चर्चेची दारच बंद केली. कोल्हापूरची जागा सिटिंग आहे. आम्ही ती हसत हसत सोडली. आम्हाला यातना झाल्या कोल्हापूरमधून शिवसेना यावेळेला लोकसभेत जाणार नाही. मग आमचे कार्यकर्ते असे म्हणतात की सांगली लढूया. शेवटी आपण सगळे एकत्र आहोत. मग आपण सांगली लढूया. सांगली मतदारसंघात शिवसेना, ठाकरे गटाने पहिल्यांदाच आक्रमक पवित्रा घेतला. महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मातोश्रीवर जाऊन शिवसेना, ठाकरे गटात प्रवेश केला होता. चंद्रहार पाटील यांच्यामुळे शिवसेना, ठाकरे गटाला तगडा उमेदवार मिळाला. परिणामी उद्धव ठाकरेंनी त्यांची उमेदवारीही जाहीर केली. पण सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनीही कठोर भूमिका घेतली. स्वातंत्र्यापासून सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. त्यामुळे आम्ही लढवणारच आहोत असं काँग्रेसनं स्पष्ट केलंय. काँग्रेसची जागा मिळावी अशी आम्हीही आग्रही आहोत. आम्ही वेळोवेळी याचा पाठपुरावा प्रदेश काँग्रेसकडे आणि ते वेळोवेळी AICCकडेही केलेला आहे. त्यामुळे आमचा आग्रह आहे की ही सांगलीची लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी. जोपर्यंत त्याचा निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही या सभेसाठी उपस्थित राहणार नाही. महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यावरून भाजपनं टोले लगावण्याची संधी सोडली नाही. मुंबईची एक सीट आणि सांगलीची एक सीट हे स्वतः उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या तोंडाने जाहीर केलेले आहे. आणि तीच सीट काल काँग्रेसच्या यादीमध्ये आलेल्या आहेत. म्हणजे सांगलीची सीट तरी काल दिसते. म्हणजे उद्धव ठाकरेची महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्समध्ये काय लायकी आहे याची सरळ स्पष्ट काँग्रेसच्या यादी बघून कळतंय. शिवसेना, ठाकरे गटानं सांगलीच्या बदल्यात कोल्हापूरची जागा देऊन सांगलीवरील दावा कायम ठेवलाय. पण दोन्ही पक्ष त्यांच्या भूमिकेवर अडून बसलेत. परिणामी सांगलीतलं तिढा सोडवण्याचं मोठं आव्हान मविया समोर असणार आहे. सांगलीहून आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दुसरीकडे उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी शाहू पॅलेस इथं जाऊन शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. शाहू महाराज हे कोल्हापूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील. त्यामुळे ही भेट लोकसभेसंदर्भात असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान शिवसैनिक महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प राहणार नाहीत असं वक्तव्यही उद्धव ठाकरेंनी केलं. महाराजांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला निघणार असून विजयी सभेलाही येणार आहे असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. उमेदवारी जाहीर झालेली आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही. कारण हा अस्मितेचा प्रश्न आहे, मराठी अस्मितेचा प्रश्न आहे. आणि मी महाराजांना तसं वचन दिलंय, प्रचाराला तर येणारच
पण विजयाच्या सभेला पण येणार, नक्कीच येणार. आता आपण अमरावतीविषयी बोलूया. अमरावतीच्या जागेकरता विद्यमान खासदार नवनीत राणा उत्सुक आहेत. राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष हा पक्ष महायुतीचा भाग आहे, त्यामुळे ही जागा मिळावी याकरता राणा यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र जात वैधता प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून नवनीत राणा यांची उमेदवारी अडचणीत असून भाजपकडून राणा यांना सध्या थांबावे असे आदेश दिल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीच्या जागेवर दावा करत युती धर्म पाळण्याचा सल्ला भाजपला दिलाय. दरम्यान राणांना भाजपनं उमेदवारी दिली तर बंडाचे संकेतही अडसूळांनी दिलेत. त्यामुळे आता अमरावतीच्या जागेचा तिढा सोडवण्याचं आव्हान शिंदे फडणवीसांसमोर आहे. ही जागा आमची शिवसेनेची आहे, ती आम्ही लढत आलेलो आहे आणि आज सुद्धा लढणार. जी गोष्ट आपल्या मनाला पटत नाही ती करण्याचा प्रश्न येत नाही. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला नसल्यानं उमेदवारांची घोषणा रखडली. शिवाय महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रवेशाचं घोंगडही भिजत पडलंय. वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत. त्यांच्याशी आमची अनेकदा चर्चा झाली. आम्ही त्यांना महाराष्ट्रात 4 जागांवर त्यांनी लढावं त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या. हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते. तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता. या लढ्याला, हुकुमशाही विरुद्धच्या लढ्याला, संविधान वाचवण्याच्या लढ्याला बाळासाहेब आंबेडकरांचा आमच्यात असण्यानं गती आणि बळ नक्कीच मिळालं असतं. पण मला अजूनही खात्री आहे की सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि ते पुन्हा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल, अस्वस्थता असेल तर आम्हाला ती दूर करण्यात यश येईल. प्रकाश आंबेडकर साहेबांसोबतही चर्चा चाललेली आहे. ते आज उद्या या जवळपास आमचं फायनल होईल. 2 दिवसानंतर आम्ही आमच्या सगळ्या जागांचं. महाविकास आघाडीमध्ये वंचितमुळेच अजूनही जागा वाटपासंदर्भातली घोषणा होऊ शकलेली नाही. आज सिल्व्हर ओकवर बैठक झाली, त्याविषयीची माहिती आपण घेत होतो आणि त्यानंतरच्या प्रतिक्रिया. पुढे जाऊया. लोकसभा निवडणुकीकरता एकीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून नवा पेच निर्माण झालाय. मुला-मुलींऐवजी नेत्यांना स्वतःच निवडणुकीत उतरवण्यास पक्षानं सांगितलंय. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची कोंडी झाली आहे. यातून काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीही आहे. लोकसभा निवडणुकीकरता एकीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून नवा पेच निर्माण झालाय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आपली कन्या शिवानी वडेट्टीवारांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. त्यांना चंद्रपूर लोकसभेची जागा हवी आहे. काही दिवसांपूर्वी शिवानी यांनी नवी दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या आणि एक युवा नेतृत्व म्हणून युवकांची जी भूमिका असते, युवकांचा जो खरा प्रश्न असतो बेरोजगारीचा, या मुद्द्यावर सुद्धा मी बऱ्यापैकी काम करत आली आणि त्याच अनुषंगाने मी पक्षाकडे विनंती करते की पक्षाने मला सुद्धा एक कॅन्डिडेट म्हणून कन्सिडर करावं आणि याच अनुषंगाने मी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ चंद्रपूरची जागा जिंकता आली होती. बाळू धानोरकर यांनी ही जागा काँग्रेसकडे खेचून आणली होती. मात्र गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं. आता त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत. तर विजय वडेट्टीवारांनी चंद्रपूर करता आग्रह धरलाय. त्यामुळे चंद्रपूरच्या जागेवरून काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले. एकीकडे वडेट्टीवारांनी आपल्या मुलीकरता तिकिटाचा आग्रह धरला असताना दुसरीकडे काँग्रेसनं विजय वडेट्टीवारांना लोकसभेकरता तिकीट देऊ केलंय.
मात्र विजय वडेट्टीवार लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत, तर भाजपनं नुकतंच या मतदारसंघातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीविषयी उत्सुकता वाढली आहे। दरम्यान चंद्रपूर प्रमाणेच गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघात तिढा निर्माण झालाय। काँग्रेसनं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना लोकसभा लढवण्याकरता पक्षानं गळ घातल्याचं बोललं जात आहे। मात्र पटोले लोकसभा लढण्यास उत्सुक नसल्याचं बोललं जात आहे। पक्षानं आदेश दिला तर मात्र लोकसभा लढवण्यास तयार आहे असं पटोलेंनी सांगितलंय। अंतिम यादी जेव्हा येईल पुढं त्यावेळेस आपल्याला उमेदवार कोण कोण आहेत ते कळेल। पण तुम्हाला जायची इच्छा आहे का दिल्लीत? तुम्हाला दिल्लीत जायची इच्छा आहे का? अरे पक्षाच्या आदेशाचं पालन सगळ्यांनाच करावं लागतं। भाजपनं लोकसभेकरता महाराष्ट्रातून 45हून अधिक जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलंय। नव्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर महायुतीत एका जागेवरून बैठकांवर बैठका झडतायत, तर इकडे काँग्रेसमधील मोठे नेते मात्र लोकसभा लढवण्यास तयार नसल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आहेत। दरम्यान त्या बीडकडे निघाल्या असून वाटेतील प्रत्येक मतदारसंघात त्यांचं स्वागत होत आहे। दरम्यान पंकजा मुंडे यांनी पुण्यातले उमेदवार आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। दरम्यान पंकजा मुंडेंना बीड मतदारसंघातच रोखण्याकरता महाविकास आघाडीकडून तुल्यबळ उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला। यावर निवडणूक आपल्याकरता नवी नाही अशी भूमिका पंकजा मुंडेंनी मांडली। तुम्हाला अडकून ठेवण्यासाठी शरद पवार गटाकडनं तुल्यबळ उमेदवार दिला जातोय, तुम्हाला तिथे अडकवण्यासाठी, कारण इतर राज्यात तुम्हाला फिरता येऊ नये म्हणून। हे निवडणूक आहे ना माझ्यासाठी नवीन नाही। 2004 पासून मी काम करते आणि मला वाटतं ही 5वी लोकसभा निवडणूक आहे। मला आठवतं 17 वर्षाची मी पहिल्यांदा होते जेव्हा मी लोकसभेच्या प्रचारासाठी तेव्हाच्या खासदार रजनीताईंबरोबर प्रचार केला होता। त्याच्यामुळे खासदारकीमध्ये मला निवडून येण्यासाठी ते विरोधक उमेदवार देतील अशी अपेक्षा करणं हे लोकशाहीमध्ये गंमत वाटण्यासारखं आहे। खासदार कृपाल तुमाने सागर बंगल्यावर आलेले आहेत। फडणवीसांच्या भेटीकरता ते सागर बंगल्यावर आलेले आहेत। रामटेकच्या जागेसंदर्भात चर्चा सुरू आहे। रामटेकच्या जागेकरता भाजपचा आग्रह आहे, शिवसेना जागा सोडायला तयार नाहीये। आत्ता सध्या कृपाल तुमाने तिथे शिवसेनेचे खासदार आहेत, भाजप ती जागा मागतीये, त्यामुळे सरतेशेवटी मग कृपाल तुमाने स्वतःच सागर बंगल्यावर आलेले आहेत या रामटेकच्या जागेसंदर्भात बोलण्याकरता। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट गेल्या वर्षभरापासून चर्चेचा विषय ठरली आहे। शिवसेनेप्रमाणेच हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलंय। न्यायालयानं घड्याळ या पक्षचिन्हाबाबत नुकतंच अजित पवार गटाला निर्देशही दिलेत। या सगळ्या चर्चा एकीकडे चालू असताना दुसरीकडे ही पक्षफूट म्हणजे शरद पवारांची खेळी असल्याची चर्चाही पुन्हा एकदा सुरू झाली आहे। याच चर्चा सुरू असताना शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांनी पक्षफुटीबाबत मोठं विधान केलं। आमचा वटवृक्ष आहे आणि हा वटवृक्ष आमच्या आईवडिलांनी इतक्या भक्कम पायावर उभा केला आहे की या इलेक्शनचा परिणाम आमची घरफुटीवर काही होणार नाही किंवा आमचं जे भाऊ बहिणींचं एकमेकांवर जे प्रेम आहे हे प्रेम बिलकुल कमी होणार नाही असं मला वाटतं। त्या लोकांनी चिंता करू नये। चुकलं असेल नसेल ते काही मला कळत नाही, पण शरदच्या विषयी जी काही भाषा आली त्याच्या तोंडून ते बोलता बोलता झालं असेल, त्याच्या मनात तसं काही नसेल, कारण तो संवेदनशील आहे। आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो, कदाचित त्याला आता पश्चातापही झाला असेल। कसा तोल सुटतो मला काही कळत नाही, पण या बीजेपीचा रोग सगळा शरद पवार होणार आहे। गेल्या महिन्यामध्ये आयकर विभागानं काँग्रेसची बँक खाती गोठवल्याची माहिती समोर आली होती। याच संदर्भात काँग्रेसनं पत्रकार परिषद घेतली। यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला। काँग्रेसला लोकसभा निवडणूक लढवताच येऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप यावेळी केला। बँक खाती गोठवल्यामुळे लोकसभा निवडणुकांचा प्रचार कसा करायचा
असा संतप्त सवाल राहुल गांधींनी विचारला। इलेक्टोरल बॉन्डच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। स्वतंत्र निवडणुकांकरता बँक खाती वापरण्याची परवानगी मिळावी अशी मागणी यावेळी काँग्रेसने केली आहे। 200 करोड़ रुपए का फाइन और सारे के सारे बैंक अकाउंट फ्रीज कर दिए। जब इनकम टैक्स, ये दिखाना मुझे जरा, सॉरी क्या 200 करोड़, जब इनकम टैक्स, साफ इनकम टैक्स की जो एक्ट है साफ कहता है कि ज्यादा से ज्यादा 10,000 रुपए का फाइन लगेगा। तो ये है हिंदुस्तान का लोकतंत्र। ये क्रिमिनल एक्शन है कांग्रेस पार्टी के खिलाफ और हिंदुस्तान के लोकतंत्र के खिलाफ, और ये क्रिमिनल एक्शन हिंदुस्तान के प्रधानमंत्री कर रहे हैं। मेरी विनती है कि जो हिंदुस्तान के इंस्टीट्यूशंस हैं, जो वो अपने आप को हिंदुस्तान के इंस्टीट्यूशंस मानते हैं, डेमोक्रेसी को प्रोटेक्ट करते हैं, लोकतंत्र को प्रोटेक्ट करते हैं, हिंदुस्तान के कोर्ट्स हो, हिंदुस्तान का इलेक्शन कमिशन हो, वो इसके बारे में कुछ करें। या सगळ्या सविस्तर घडामोडी आपण बघत होतो महाराष्ट्राची खबर बातमध्ये। बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबायची। यानंतर आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघणार आहोत। आत्ता इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।